नमस्कार प्रेक्षकांनो, तर मालिकेमध्ये आजवरचा सगळ्यात मोठा ट्विस्ट येणार आहे. चक्क समरचे बाबा समोर येणार आहेत आणि मल्लिकाचं कारस्थान सगळ्यांना सांगणार आहेत, स्वानंदीला सांगणार आहेत. इतके वर सगळ्यांना हेच वाटायचं की समरचे बाबा मेलेत, पण ते जिवंत असतात आणि ते आता समोर येऊन खूप मोठ्या सत्याचा उलगडा करणार आहेत. अखेर समरचे डोळे उघडणार आहेत. तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे, काय काय घडणार आहे, हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. खूपच म्हणजे खूपच इंटरेस्टिंग व्हिडिओ असल्यामुळे शेवटपर्यंत पहा. तर आपण पाहतो की आज समरचा वाढदिवस असतो. त्यात त्याचा डायटिंग प्लॅनसुद्धा सुरू असतो. पण त्याचा वाढदिवस आणि आईवडिलांची पुण्यतिथी एकाच दिवशी असल्यामुळे तो वाढदिवस साजरा करत नसतो. तो त्या दिवशी स्वतःला रूममध्ये कोंडून ठेवत असतो. या दिवशी घरामध्ये कोणताही उत्साह दिसत नसतो. सगळीकडे गंभीर दुःखद आणि शांतता पसरलेली असते. कारण याच दिवशी समरचे आई वडील, बहीण आणि त्याचे काका एका भीषण अपघातामध्ये गेलेले असतात आणि या सगळ्याला समर स्वतःला दोषी मानत असतो. त्यामुळे त्याने स्वतःला रूममध्ये कोंडलेले असते. तो कोणाशीच बोलायला तयार नसतो. इवन स्वानंदीशी सुद्धा बोलायला तयार नसतो. हातात अक्षरशः आईवडिलांचा फोटो घेऊन तो रडत बसलेला असतो आणि तेवढ्यातच हॉलमध्ये गुरुजी येतात. आईवडिलांच्या पुण्यतिथीच्या पूजेची तयारी सुरू होते. आजींच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. तेव्हा स्वानंदी गुरुजींच्या समोर खूप सुंदर असा विचार मांडते. ती बोलते, गुरुजी, दरवर्षी आपण फक्त घरात पूजाच करतो, पण या वर्षीपासून मला असं वाटतं की आपण आईबाबांच्या नावाने मंदिरात जाऊन अन्नदान किंवा वस्त्रदान करावं. तुमचं काय मत आहे? मला असं वाटतं हे सगळं केलं तर त्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने शांती मिळेल. मल्लिका तिथेच बसलेली असते. तिला काय हे सगळे विचार पटत नाहीत. ती बोलते, हे काय नवीन नाटक आहे? घरात पूजा करा आणि विषय संपवा. उगाच हा गरिबांचा आणि भिकाऱ्यांचा बाजार कशाला उगाच जमवायचा? मला हा फालतू देखावा अजिबात मान्य नाही. आई, तुम्हाला काय वाटतं? पण आजी मात्र स्वानंदीची बाजू घेते आणि बोलते, मल्लिका, तू बहुतेक विसरलीस तुझ्या नवऱ्याला आणि समरच्या वडिलांना. अन्नदान वस्त्रदान किती आवडायचं, ते गरिबांची किती मदत करायचे, विसरलीस का? आणि त्यांच्या पुण्यतिथीला आपण त्यांच्या आवडीच्या गोष्टी केल्या तर खऱ्या अर्थाने त्यांना बरं वाटेल. स्वानंदी, खरंच तुझी आयडिया ना मला अगदी पटली आहे. आणि मल्लिका, हे माझं घर आहे आणि आज इथे स्वानंदी जे म्हणेल ना तेच होईल. तुला या सगळ्यामध्ये पडण्याची काहीच गरज नाही आहे. गुरुजी सुद्धा स्वानंदीच्या विचारांना हिरवा कंदील दाखवतात आणि बोलतात, हो, मला तुमचं म्हणणं अगदीच पटतंय. तुम्ही हे जे काय करताय ना ते चांगले कर्म आहेत आणि यामुळे तुमच्या पूर्वजांना आनंदच होणार आहे. त्यामुळे तुम्ही करा, निर्धास्त करा. आणि हे जे तुम्ही करताय ना त्यामुळे सगळं चांगलंच घडेल. हे सगळं ऐकून तर या मल्लिकाला इतका राग येतो, ती लाल झालेली असते. ती बोलते, मी या फालतू कामासाठी मंदिरात पाऊलही टाकणार नाहीये. तुम्हाला जायचंय ना तुम्ही सगळ्यांनी जा, मी येणार नाही. आणि अर्पिता आणि अंशूसुद्धा येणार नाहीत असे ती ठणकावून सांगते आणि स्वतःच्या रूममध्ये निघून जाते. तेव्हा आजी बोलते, हे बघ स्वानंदी, राग मानू नकोस. तिला जर यायचं नसेल ना तर नको येऊ दे. आपण जाऊ, आपण समरला घेऊन जाऊ आणि हे सगळं करू. बघ, यामुळे समरला सुद्धा आनंद होईल. पण तू एक काम करशील का? हे सगळं समरशी बोलून घेशील का? कारण माझी तर हिंमत नाही आहे आणि तो हो म्हणेल असं मला वाटत नाही. हे काम तूच करू शकतेस स्वानंदी. तू जर त्याला डाएट करायला लावू शकतेस तर हे सुद्धा तू करू शकतेस. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तेव्हा स्वानंदी बोलते, आजी, मला माहीत नाही राजवाडे येतील की नाही, पण मी प्रयत्न मात्र नक्कीच करेन. आणि असं म्हणतच ती रूममध्ये जाते. स्वानंदी आता समरच्या रूममध्ये जाते आणि बोलते, मला मान्य आहे, या दिवशी तुमचे आईवडील वारले होते, त्यामुळे तुमचा कशातच रस नाही आहे. पण कसं आहे ना राजवाडे, आपण जर त्या निराधार लोकांना जेवण दिलं तर आईबाबांना स्वर्गात किती आनंद होईल. आणि तसं पण तुम्ही सांगायचं ना की लहानपणी तुम्ही तुमच्या आईबरोबर बाबांसोबत मंदिरात जायचा अन्नदान करायला. आणि तुम्ही जर हे सगळं केलं तर त्यांना तुमचा किती अभिमान वाटेल. जायचं ना आपण? समरला खरं तर जायचं नसतं, पण आता काय करणार? स्वानंदीसाठी तो होकार देतो. जड अंतःकरणाने तो होकार देत बोलतो, ठीक आहे, जाऊया. स्वानंदी बोलते, उद्या आपल्याला मंदिरात जायचं आहे आणि हे सगळं करायचं आहे. दुसऱ्याच दिवशी आपण पाहतो तर काय, समर, स्वानंदी, आजी तिघेही आता मंदिरात आलेले असतात. तिथे भिकाऱ्यांची मोठी लाईन लागलेली असते. स्वानंदी, समर एका बाजूने अन्नदान आणि कपडे वाटप करत असतात. तर प्रेक्षकांनो, त्याच लाईनमध्ये केविलवाणा माणूस उभा असतो. त्याचे कपडे अक्षरशः फाटलेले असतात. डोक्यावर मोठी जखम झालेली असते आणि दाढी केस खूप वाढलेले असतात. तो भीतीने अक्षरशः थरथर कापत असतो. तर प्रेक्षकांनो, हा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून चक्क समरचे बाबा असतात. तर प्रेक्षकांनो, बघा ना, नियतीचा खेळ कसा अजब गजब आहे. बाप भीक मागतोय आणि समोर त्याचाच सख्खा मुलगा अन्नदान करत आहे. आणि जेव्हा बाबांचा नंबर येतो तेव्हा समर खाली वाकून मान खाली घालून जेवण वाढत असतो. बाबांचे हात थरथर कापत असतात. त्यांच्या अंगामध्ये त्राणच राहिलेलं नसतं. आणि एकाएकी त्यांच्या हातातली जेवणाचं ताट आणि वाटी खाली पडते. इतक्यातच तिथे स्वानंदी येते. ती अत्यंत प्रेमाने त्यांना पकडते आणि बोलते, बाबा सावकाश, मी देते तुम्हाला. ती त्यांना नवीन कपड्यांचा जोड देते आणि ताटवाटी हातात देते.
आणि हे सगळं बघितल्यावर बाबांना खूप छान वाटतं. बाबा स्वानंदीला आशीर्वाद देण्यासाठी वर पाहतात आणि अचानक त्यांची नजर स्वानंदीच्या पाठीमागे उभ्या असलेल्या आजींवरती, म्हणजे स्वतःच्याच आईवरती आणि मग समरवरती पडते. त्या क्षणी बाबांच्या डोक्यात एक प्रचंड मोठी कळ येते. अपघाताच्या वेळी डोक्याला लागलेला मार आणि आता समरला समोर पाहिल्यामुळे त्यांच्या मेंदूला एक मोठा झटका बसतो. ती बोलते, आजोबा अहो काय झालं, तुम्हाला बरं वाटत नाहीये का? तुमचं अंग इतकं का बरं कापतंय? आपण एक काम करूया का, तुम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का, असं ती त्यांना म्हणू लागते. स्वानंदी आता घाईघाईने त्यांना साईडला घेऊन येते, त्यांना पाणी पाजते. आजोबा डोळे उघडा, आजोबा डोळे उघडा, असं ती सारखं म्हणू लागते. त्यांची स्मृती आता पूर्णपणे परत आलेली असते. ते स्वानंदीच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि तिच्या काळजी करण्याकडे बघू लागतात. हे सगळं पाहून तर त्यांचा बांधच फुटतो. ते ढसाढसा रडायला सुरुवात करतात आणि स्वानंदीचे दोन्ही हात घट्ट पकडून थरथरत्या आवाजात बोलतात, पोरी मी भिकारी नाहीये, मी या समरचा बाप आहे, तुझा सासरा आहे मी. आणि हे ऐकून स्वानंदीच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला पूर्णपणे शॉक बसलेला असतो. ती बोलते, काय अहो हे काय बोलताय तुम्ही बाबा? पण तुमचा तर अपघात झाला होता, मृत्यू झाला होता. आजीने मला स्वतःहून घडलेला सगळा प्रकार सांगितला होता की त्या दिवशी राजवाड्यांचा वाढदिवस होता, तुम्ही यायला निघाला होता आणि त्याच वेळेस तुम्हा सगळ्यांचा अपघात झाला ना, तुमचा, आईंचा आणि यांच्या बहिणीचा व काकांचा. मला सगळं माहिती आहे. आजीने मला त्या दिवशी सगळा घडलेला प्रकार सांगितलाय. आणि एकदा मेलेली व्यक्ती परत जिवंत कशी काय होऊ शकते, तिला काही समजायला मार्ग नसतो. आणि तुम्ही तर शेवटच्या क्षणी राजवाड्यांकडून वचन घेतलं होतं ना की सगळ्या कुटुंबाला तुला सांभाळायचं आहे, मल्लिका काकूंना तुला सांभाळायचं आहे म्हणून. मग हे सगळं काय सांगताय तुम्ही खोटं बोलताय ना? अहो बोला ना. तेव्हा बाबा बोलतात, नाही पोरी हे खोटं नाही आहे. खरं तर त्या दिवशी जो काही घडला होता तो अपघात नव्हता, या मल्लिकाने रचलेला सगळा डाव होता. खरं तर सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावरती होती. सगळे इंडस्ट्री, सगळे उद्योग मी एकटा बघायचो, जे की तिला बघवत नव्हतं. तिला असं वाटायचं की हे सगळं तिच्या नावावरती आलं पाहिजे. समरच्या आईला थोरली सून असल्यामुळे घरातला सगळा मान मिळायचा, जे की मल्लिकाला अजिबात बघवत नव्हतं. आणि म्हणूनच तिने हा सगळा प्लॅन रचला. तिने तिच्या माणसांना सांगितलं आणि आम्ही समरच्या बड्डेला निघण्यापूर्वीच तिच्या माणसांनी आमच्या गाडीचा ब्रेक फेल केला. त्यामुळे गाडी घाटात उतरावी लागली आणि मला समजलं की ब्रेक लागत नाहीयेत. मी खूप प्रयत्न केला गाडी थांबवण्याचा, पण गाडी थेट दरीत कोसळली. माझ्या डोळ्यादेखत माझी बायको, माझी लहान लेक तडफडून मेल्या, पण माझा जीव मात्र वाचला. पण डोक्यावर आपटल्यामुळे माझी स्मृती गेली होती. त्या मल्लिकामुळे मी रस्त्यावरचा भिकारी झालो, राजाचा रंक झालो. त्या मल्लिकाने माझा अख्खा संसार उद्ध्वस्त केला, माझ्या संसाराची राख रांगोळी केली. दुरून आता हे सगळं आजी समोर बघत असतात. समोर म्हणत असतो, आजी हे सगळं काय चाललंय? स्वानंदी मॅडम तिकडे काय करतायत? तेव्हा आजी बोलते, पिंट्या तू तुझं काम कर, वाटपाचं काम कर. ते बघत नाहीयेस का स्वानंदी त्या माणसाची मदत करते, त्या म्हाताऱ्या माणसाला सपोर्ट करते. उगाच तिला डिस्टर्ब करायला नको, आपण आपलं काम करू, चल वाटप कर. आणि अशा प्रकारे दोघेही वाटप करायला सुरुवात करतात. इकडे मात्र स्वानंदीला खूप म्हणजे खूप मोठा धक्का बसलेला असतो. तिच्या तर पायाखालची जणू काही जमीनच सरकलेली असते. तिला माहिती असतं की मल्लिका किती कारस्थानी आहे, किती कपटी आहे. आजवर मल्लिका काकूंनी फक्त घरात राजकारण केलं असं तिला वाटत असतं, पण त्या ते खुणी आहेत हे सत्य तिच्या कल्पनेच्या पलीकडचं असतं. ती काही क्षण बाबांच्या चेहऱ्याकडे नुसती बघतच राहते. बाबा ढसाढसा रडत असतात. तिची नजर दुरून अन्नदान करत असलेल्या समरकडे जाते. जो समर आजवर आपल्या आईबाबांच्या आठवणीत रडत होता, त्याच्या अश्रूंना नियती नाही, तर मल्लिका काकू जबाबदार आहेत या विचाराने स्वानंदीच्या अंगाचा तिळपापड झालेला असतो. स्वानंदी आता थरथरत्या आवाजात बोलते, बाबा अहो हे काय सांगताय तुम्ही? मल्लिका काकूंनी त्यांनी तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला? समरच्या आईला आणि बहिणींना त्यांनी? तिला पुढचे शब्द उच्चारता सुद्धा येत नाहीत. बाबा बोलतात, होय होय पोरी, त्या मल्लिकाला या घराची आणि संपत्तीची हाव होती. तिला माझं समर आणि माझी बायको नको होते. ती राक्षस आहे, ती माझ्या समरलाही सोडणार नाही. पोरी माझ्या लेकाला वाचव, माझ्या समरला वाचव. स्वानंदी आता बाबांचा हात घट्ट पकडते आणि बोलते, बाबा शांत व्हा. आजवर समरच्या डोळ्यात मी फक्त दुःख पाहिलंय, पण आता यापुढे ते रडणार नाहीत. ज्या मल्लिका काकूंनी या घराचं हस्त खेळतं स्वर्ग उद्ध्वस्त केलंय ना, त्यांचा हा खेळ मी आता कायमचं संपवणार. बाबा बोलतात, पोरी चल आत्ताच आपण जाऊ आणि समरला आणि आईला सगळं सांगू. आपण हे सगळं पोलिसांना सांगू. तेव्हा स्वानंदी बोलते, नाही बाबा आत्ताच आपण हे सत्य राजवाडे किंवा आजींना नाही सांगायचं. बाबा बोलतात, का नाही सांगायचं? तेव्हा स्वानंदी बोलते, कारण तुम्हाला माहीत नाही आहे, मल्लिका काकू खूप हुशार आहेत, खूप कपटी आहेत. जर आपण कोणताच पुरावा नसताना हे सत्य समरला सांगितलं तर त्या मल्लिका काकू सगळा बनाव रचून पुन्हा निर्दोष सुटतील. आणि सर्वात मोठी भीती म्हणजे जर मल्लिका काकूंना कळालं की तुम्ही जिवंत आहात तर त्या कोणताही नीचपणा करून तुम्हाला पुन्हा मारण्याचा प्रयत्न करतील. मला तुम्हाला गमवायचं नाहीये बाबा, आता तुम्ही माझी जबाबदारी आहात.
पण तेवढं तर समर मागून त्या दोघांना बघतो, त्या दोघांचं बोलणं ऐकतो. त्याच्या तर पायाखालची जमीनच सरकलेली असते स्वतःच्या बाबांना जिवंत पाहून. पण त्याला तितकाच राग येत असतो ते म्हणजे मल्लिकाचा, कारण या मल्लिकाने त्याच्या बाबांना संपवलेलं असतं, त्यांचं आयुष्य बर्बाद केलेलं असतं. समर इतका खवळून उठलेला असतो की तो तर आता या मल्लिकाला जिवंतसुद्धा सोडणार नसतो. तेव्हा आता पुढे नक्की काय घडेल, समर या मल्लिकावरती कसा राग काढेल, हे सगळं बघणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा.